गोल गोल चेंडूसारखे वडे तेलामध्ये छान असे पोहत आहेत. मी आलोय आज अंकलीपाशी आणि माझ्याबरोबर आहे सांगलीचे फूड ब्लॉगर अमोल सडकर. सांगली कोल्हापूर रोडवर अंकलीला अरिहंत वडा खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पालक आणि कांदा भाजी अशी मिक्स भाजी मिळते. बघा किती मस्त पद्धतीनं आणि मोठी मोठी सोडली जाते. तेलामध्ये तळल्यानंतर कुरकुरीत लागते. खूपच टेस्ट मस्त होती. त्यानंतर आमचा अंकलीचाच पुढचा स्पॉट होता दावणगिरी लोणी डोशाचा. हा डोसा खूप प्रसिद्ध आहे, ते म्हणजे सेलिब्रिटींचा लाडका डोसा म्हणून. या ठिकाणी 70 रुपयाला लोणी डोसा मिळतो आणि अगदी भरभरून गणेशवाडीमधून आणलेलं लोणी घातलं जातं. या ठिकाणी अगदी घरगुती पद्धतीचं हे लोणी वापरलं जातं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डोसे खपतात. 2008 पासून हे लोणी डोसा सेंटर चालू आहे. यामध्ये सगळा रेट दिलेला आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता. या ठिकाणी लोणी डोशाबरोबर अनेक पदार्थ मिळतात. या व्हिडिओमधील तिसरं ठिकाण आहे गणपती पेठमधील दत्त भेळ. या ठिकाणी मोठा दहीवडा मिळतो. पाणीपुरी, दहीपुरी आणि भेळ खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणची दही पाणीपुरी तर लाजवाब आहे. नक्की ट्राय करून बघा. मला तर खूप आवडली. तुम्हाला आवडते का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर यूट्यूबवर याचा सगळा डिटेल व्हिडिओ आहे. सांगलीची ही खाद्य सफर कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. फॉलो करा मित्रांनो. हा व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत लागते.